त्यानंतर सन्मान केला जाईल. सन्माननीय अभिषेक नाडकर्णी साहेब यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर होते. भाजप तालुका उपाध्यक्ष, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सन्माननीय अभिषेक नाडकर्णी साहेब यांचा सन्मान आणि यांचं स्वागत आमच्या व्यासपीठावर केलं जाते. चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, मॅचकडे वळूया. धन्यवाद प्रसाद, धन्यवाद समीर. जाऊयात सिंधुदुर्गच्या मायबोली आकाशवाणी केंद्रावर. अगदी सगळ्यांचा हात जोडून स्वागत. विवेक परबचो प्रेमाचो नमस्कार. दोन बलाढ्य ताकदवार संघ प्रशांत 11 आयनलच्या विरोधात दोन हात करण्यासाठी भगवती अमरड क्रिकेट संघान जिंकलो टॉस. नशिबाच्या साथीक मनाजोगतो निर्णय क्षेत्ररक्षणाचो. फलंदाजीसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ दोन सलामीवीर बॅटर अभि तेली पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर वाईडने दर्जेदार सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकात गणेश राऊळ गोलंदाजी मार्कवर. निलेश गावकर साथिक दुसऱ्या सलामीवीराची भूमिका पार पडताना फुलर लेन पदे चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. बघा चेंडू खेळल्यानंतर लगेच कॉल आणि त्या कॉलला मिळालेलो प्रतिसाद. निलेश गावकर ज्यांनी लीग फेरीतले स्पर्धा जबरदस्त गाजवली. अभि तेलीन देखील कमालीची कामगिरी केली. दोन मॅन ऑफ द मॅच निलेश गावकर यांच्या खाती. असे दोन सलामीवीर बॅटर प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाचा विचार केला तर प्रशांतजी दहीबावकर हे संघ मालक आणि दुसऱ्या बाजूक त्यांच्या विरोधात भगवती अमरड क्रिकेट संघाचे प्रशांत मेस्त्री आणि अक्षय मेस्त्री हे दोन संघ मालक. फुलर लेंथ यॉर्कर लाईन चेंडू डीप मिड ऑन क्षेत्र. फक्त मिळतो एक रन. स्वतःचा खाता खोलत निलेश गावकर तुमच्या सलगच्या 3 षटकारांसाठी मकरंद सावंत यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिकीला. तसेच आमच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय अशोक देशमुख साहेब महालक्ष्मी टायर्सचे मालक यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाची देणगी प्राप्त होते. सन्माननीय अशोक देशमुख साहेब यांचे आभार. आमच्या सगळ्या मान्यवरांचा अगदी मालवणी आकाशवाणी केंद्रावर हात जोडून मना काळजासून स्वागत. जानवली प्रीमियर लीगची ही पहिली सेमीफायनलची लढत. उपांत्य फेरीतली लढत. आतापर्यंत हे दोन मातब्बर संघ बऱ्याच संघांवर मात करत सेमीफायनलमध्ये प्रवेश करते झाले. फुल टॉस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. वरची काढा आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट मध्ये केला गेला क्षेत्ररक्षण. अमोल तांबेताई तैनात. या चेंडूवर मिळालो 1 रन. धावफलक पोचलो 8 रनसार. तसेच आमच्या या स्पर्धेसाठी भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सन्मान्य परशुराम झगडे साहेब यांच्याकडून देखील तब्बल 5000 रुपयाची देणगी प्राप्त झाले. त्यांचे मंडळाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या ओव्हरीत पॉवर प्ले तर दमदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी. रिंगणाच्या आत 7 खेळाडू घेरो धरून ओव्हर पिच बॉल कनेक्शन प्रॉपर. ही स्वर्गावर स्वारी. JPL कैवारी. षटकार 6 धावा.
थँक्यू डीजे 5 ओव्हरींचो मुकाबलो सेमीफायनल 1 ची लढत. पहिला पॉवर प्लेचा षटक अगदी दर्जेदार हाताला गणेश राऊळच्या त्या ओव्हरीत 14 इले. त्यानंतर सिद्धार्थने केलेली कमबॅक. अर्थातच जो बॉलर पॉवर प्ले षटक हाताळतलो तेका पुढचो बॅटर चॉईस पॉवर प्ले हाताळण्याची संधी नसतली ह्यो नियम. दुसऱ्या ते चौथ्या ओव्हरीपर्यंत बॅटर चॉईस पॉवर प्ले हाताळण्याची संधी. दुसऱ्या ओव्हरीत विकेटचा पतन. अगदी दर्जेदार गोलंदाजी आकूट टप्प्याची आउटसाइड ऑफ स्टंप मारो अभि तेलीन अगदी ते हुलगे हुल आणि पंढरपूर केली. आउटसाइड ऑफ स्टंपच्या चेंडूक खळवटूचो प्रयत्न, लपेटूचो प्रयत्न, वरची कडा आणि हे सोपस्कार पूर्ण केले अमोल तांबेन. यष्टीरक्षकाची भूमिका चूक. त्यानंतर नंबर 3 वर बॅटर आकाश वांगणकर. फायनल एक्सप्रेस या त्याचा टोपण नाव. मात्र फलंदाजीत ती दाहकता. मैदानात नंबर 3 वर फुलरलेन पदे चेंडू तेका दिलो सन्मान. इलाच 1 रन घेत स्वतःच्या डावाची बोणी. सावध पवित्रो कारण एक समोर दर्जेदार गोलंदाज आणि त्या गोलंदाजाच्या विरोधात थोडंसं सावध पवित्र आकाशने घेतलो. एकेरी रनसान सांघिक धावफलक पोचलो. 18 रनसार एका आघाड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या ओव्हरीचे 4 चेंडू समाप्त झाले. ही ओव्हर किफायतशीर भगवती आमरड क्रिकेट संघाचा विचार केलो. मात्र शेवटचे 2 चेंडू निलेश गावकर स्ट्रायकिंग एंडवर. यावेळी आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न. कनेक्शन नव्हता. ह्यो संपर्क किती महत्वाचो. फुटवर्कचो थोडंसं अभाव दिसलो. परत एकदा मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकांनी दर्जेदार कामगिरी केली. राज सावंत त्या क्षेत्ररक्षकाचं नाव. अगदी मिड विकेट वरना मिड ऑन पर्यंत सरकलो आणि तोपर्यंत एकेरी रनसान धावफलक पोचलो. 19 रनसार एका आघाड्याच्या मोबदल्यात. शेवटच्या चेंडूवर आडव्या बॅटने टोलावायचो प्रयत्न. फसलेलो फटको. डॉट चेंडू आकाश वांगणकर साठी. दुसऱ्या ओव्हरीचो खेळ समाप्त झालो. दुसऱ्या ओव्हरीच्या भैरवीत 19 रन्स म्हणजे ह्या ओव्हरीत फक्त 5 रन्स. हाताच्या एका थापटार 5 बॉटार. सिद्धार्थची ही कामगिरी. एक महत्वपूर्ण गडी गारद केलो सिद्धार्थने अभि तेलीच्या स्वरूपात. जाऊया तिसऱ्या ओव्हरीकडे. तोपर्यंत ऐकायात डीजे सँडी. बॅटर चॉईस पॉवर प्लेचो इशारो. तिसऱ्या ओव्हरीत गोलंदाज प्रथम मेस्त्री या देखील उदयोन्मुख नाव. प्रथमने देखील वारंवार आपल्या सिद्ध केला आणि म्हणून भगवती आमरड क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व करताना मैदानात प्रथम मेस्त्री देखील प्रसिद्ध. मगाशीच आमच्या समीर राणेंनी सांगितला प्रथम मेस्त्री कणकवली कॉलेजमध्ये शिकता आणि जसो प्रथम मेस्त्री मैदानात उतरतलो गोलंदाजी फलंदाजीसाठी येतलो त्यावेळी अचानक व्ह्यूअर्स वाढतले. एमएच स्पोर्ट्स लाईव्ह मनीष पिसे अक्षय पांचाळ दर्जेदार लाईव्ह चित्रीकरण आणि प्रसारण या दोघांचा कौतुक. कारण नुकताच त्यांनी 20,000 सबस्क्रायबर हे टप्पो पुरो केलो. जरी केक कापताना माझी आठवण काढली नाही तरी मनीष तुमका खूप सारे शुभेच्छा. पहिलं सेमीफायनलची लढत. बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकात 3 क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा. 38 सर्कलच्या बाहेर 38 सर्कलच्या आतमध्ये म्हणजे रिंगणाच्या आतमध्ये 6 क्षेत्ररक्षक गेरो धरून दिसतले. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आर 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 खतरनाक जेपीएल षटकार. निलेश गावकर नाम तो सुना ही होगा. स्ट्रायकिंग एंडवर पहिल्या चेंडूवर प्रथमेश मिस्त्रीच्या पाठभर काढलेलो वळ. धावफलक 25 रनसार. पाऊ शतका पार एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटर चॉईस पॉवर प्ले. एक तुझी तर दुसरी माझी. जशास तसा आणि ठोसास ठोसा या प्रत्युत्तर. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी. थोडंसं आउट स्विंग. प्रथमने ज्या साईटी चेंडू गोदगुली केली त्याच्या विरुद्ध बाजूक ह्यो चेंडू कूस बदलताना यष्टीरक्षकाकडनं फंबलिंग मात्र डॉट बॉल. टप्प्याची वेगवान गोलंदाजी त्याच्यावर केलो हुक आणि या चेंडूवर 4 धावा.
लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर असतले बुक, इच्छा तिथे मार्ग आणि क्रिकेट तिथे स्वर्ग. डीजे थैंक यू डीजे. नीलेश गावकर आ गए, भा गए, छा गए. ये समय समय की बात है मयूर, जिसका आ गया वो छा गया. धावफलक पोचलो 29 रनसार. बॅटर 40 पॉवर प्ले मध्ये बॅकहँड जॅप खेळाचा होतो लेग साइडला. यावेळी मात्र थोडंसं क्रॅम्प, मात्र सुंदर टायमिंग. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक थोडंसं वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सरकलो, तोपर्यंत एक रन घेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर रवना पसंत. दुसऱ्या बाजून मात्र वादळापूर्वीची शांतता. पीछे सॉरी. स्पर्धेदरम्यान कलमड गावचे सरपंच सन्मान्य संदीपजी मिस्त्री साहेब यांचं आगमन होते. जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा षटक आकाश वांगणकर स्ट्रायकिंग एंडवर. प्रथम मिस्त्रीचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड्स मध्ये डिलिव्हर. जेपीएल सिक्सर. थैंक यू डीजे. आगे कुआ पीछे खाई, आई 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 गेंदबाज की शामत आई. बॅटर चॉईस पॉवर प्ले घेतलो. निलेश गावकरनी सुरुवात केली. एक षटकार, एक चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर आकाश वांगणकर एक जबरदस्त फटको स्ट्रेट गोलंदाजाच्या कपळावरसून डायरेक्ट चंद्रार. षटकार. 36 रन्स धावपलकार. तिसऱ्या ओव्हरीची भैरवी घालण्याची तयारी. आतापर्यंत 17 रन्स ह्या ओव्हरीत भैरवीच्या चेंडूसाठी. परत एकदा क्षेत्ररक्षण थोडासा ठीकठाक करत प्रथम मेस्त्री गोलंदाजी मार्कवर तयार. अकोटप्याची वेगवान गोलंदाजी, कानामध्ये शिट्टी, हाय हॅलो करत, टपली मारत, वाकुले टिकुले दाखवत. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. 3 ओव्हरींचा खेळ समाप्त. 12च्या सरासरीन 36 यो धावपलक. धावपलकार एका घड्याच्या मोबदल्यात. बॅटर चॉईस पॉवर प्ले मध्ये देखील तशीच दमदार सुरुवात. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये ते 14 रन, बॅटर चॉईस पॉवर प्ले मध्ये इले 17 रन. दुसरा ओव्हर काफी किफायतशीर. सिद्धार्थ मेस्त्रीचा फक्त 5 रन्सांचा. या चौथ्या ओव्हरीकडे वैयक्तिक कोट्यातला दुसरा षटक. तोपर्यंत थोडीशी डीजे सँडी तुका असतली संधी. थँक्यू डीजे. डीजे चालू ठेवा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 3 ओव्हरींचा खेळ समाप्त. 36 चा आकडो मैदानात. जसो या दोन संघांमध्ये तोच हिस्टॉरिकल फिगर. ते हिस्टॉरिकल फिगर देखील या मैदानावर बघूक मिळतली. या धावपलकावर वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे चौथा षटक. सिद्धार्थ मेस्त्री गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत. दोघे बसले रांदीत. डोरा पोचलेली पांदीत. अखंड पार. जेपीएल चौकार. थँक्यू डीजे. निलेश गावकर या नाव क्रीडा विश्वात आदरान का घेतला जाता. महत्वपूर्ण सामन्यामध्ये बडे मंच का बडा खिलाडी. यावेळी आपल्या नावा बरहुकूम कामगिरी करताना गोलंदाज तयार. पुढे सरसावत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फक्त 1 रन घेण्याची संधी. अतिरिक्त उसळी चेंडूक मिळाली. मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात. फक्त 1 रन. दुसऱ्या चेंडूवर चांगलं कमबॅक. स्ट्राईक बदलले. आकाश वांगणकर स्ट्रायकिंग एंडवर. आकाशने सुरुवातीक 2 चेंडू घेतले. पहिलो रन घेताना मात्र त्यानंतर एक मोठो फटको. 4 चेंडूंचा सामना करत षटकारानिशी 7 रनसार. निलेश गावकर 10 चेंडू 25 ही कामगिरी. धावपलक 41 एका गड्याच्या मोबदल्यात. फुलटॉस. निमंत्रण आणि या निमंत्रणाचो केलेलो स्वीकार. जळी स्थळी काष्टी पाशानी. चेंडू सीमा रेषेवर. चौकाराची वर्णी. जेपीएल 4.
थँक्यू डीजे. चौकारान सांघिक धावफलक पोचलो. 45 रनसार 45 लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. सिद्धार्थ मेस्त्री या ओव्हरीत थोडंसं महागडं ठरताना पहिला षटक म्हणजे संघाचा दुसरा षटक किफायतशीर गोलंदाजी केलेली. मात्र आता मैदानात आखावून इंगळे ओकताना आकाश वांगणकर आणि निलेश गावकर स्ट्रायकिंग एंडवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. प्रथम त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला तयार होतो. तोपर्यंत चोरट्या स्वरूपात निघालेली एक धावफलक वधारित झालो. 46 रनसार. निलेश गावकर स्ट्रायकिंग एंडवर वैयक्तिक 25 10 चेंडूत 250 स्ट्राईक रेट आणि त्या स्ट्राईक रेटने केलेली धुवाधार फलंदाजी. मैदानात दिवाळेचे फाव कुटना मुगड्यान रेच काढणा हे सगळे मालवणी वाक्प्रचार आठवतले. टप्प्याची वेगवान गोलंदाजी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरना राज सावंत. तोपर्यंत फक्त 1 रन. 2 चौकार जरी इले तरी सिद्धार्थने ह्या षटकात थोडंसं कमबॅक केलो. एकेरी रनसान धावफलक पोचलो. 47 रनसार 5 ओव्हरींचो ह्यो मुकाबलो. चौथ्या षटकाची भैरवी निरोप सांगता पाठवणी बोळवण करणारा या चेंडू घेऊन आणखी एक हुक करण्याचा प्रयत्न. घुमर शॉट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. छोट्या बयोची मोठी स्वप्ना. JPL चौकार. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवर 5वा षटक. शेवटचे 6 चेंडू म्हणजे म्हटला तर स्लॉग ओव्हर. मालवणीतच सांगायचा झाला तर कुदवा कुदवीचा षटक. अगदी गावठी भाषेत सांगायचा झाला तर रेमटा रेमटीचा षटक. 51 रन्स एका गड्याच्या मोबदल्यात. राज सावंत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या ओव्हरीत दिलेले 14, दुसऱ्या ओव्हरीत फक्त 5, तिसऱ्या ओव्हरीत तो रनिले 17 आणि चौथ्या ओव्हरीत रनिले 15. एकूण झाले 51 आणि अचूक आकडेवारी सातबाऱ्याच्या उतार्याचे मालक चैतन्य महाडिक. आतली कडा यष्टीरक्षक चकवत चेंडू पुढे. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत लागलेली रेस. ऐन मोक्याच्या क्षणात चेंडू सीमारेषा पलीकडे. म्हणतात तेंका मनांदे कोपरान जमीन खनांदे. JPL चौकार. थँक्यू डीजे. ही लेमन कट होती, ही रुबी कट होती आणि म्हटलं तर ही चायना कट होती. चायना का माल म्हणजे जास्त त्याची वॉरंटी नसता. मात्र यावेळी ह्या चौकारान ती वॉरंटी वाढली. 55 रन्स पंजाच्या डबल गेमार एका गड्याच्या मोबदल्यात. राज तयार. ओव्हर पिच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पिवळो गोळो चमकता उजेडात. लका 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 लका. JPL सिक्सर. थँक्यू डीजे. चौकारा पाठोपाठ षटकार आणि त्या षटकारान पहिल्या 2 चेंडूंवर 10 रन्सांचो रतीब. हे खर्ची घालणारे पहिले 2 चेंडू. धावफलक 61 आणि निलेश गावकर 13 चेंडूत ती 36 रन्सांची खेळी. वादळी विस्फोटक. सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक वाव. मैदानात आणखी एक कनेक्शन प्रॉपर. हा वाई सपर वाई चटके पण गुलीगत फटके. मॅक्झिमम शॉट बुक्कीट टेंगुळ षटकार. डीजे थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा. सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि मैदानात निलेश गावकरनी कुठलेले दिवाळेचे चाव दिवसाचे फाव
चौकार षटकारांचा उठलेला मैदानात या आगिया किंवा गांजिया म्हाव. होम पिचवर देखील फलंदाजी करणं खूप महत्वाचं असता. ता सुद्धा महत्वाच्या सामन्यात महत्वाच्या क्षणी 67 रन्स. आकोटप्याची गोलंदाजी सोडून दिलो चेंडू. डेड बॉलचा इशारा येतलो कारण फलंदाज नव्हते तयार. थोडीशी लाईट चालू आहे गाडीची आमच्या पंचांच्या मागे. आमच्या प्रेक्षकांका मायबाप क्रीडा रसिकांका विनंती असलेली ती गाडीची लाईट जरा कोणीतरी त्यांच्यापर्यंत माहिती पोचवा, बंद करूक लावा. ही स्पर्धा तुमची आमची असा. मोबाईलचो फ्लॅश असा, तो मोबाईलचो फ्लॅश कदाचित तो बंद करूक विसरले. आणि हीच तर ह्या स्पर्धेची मजा असा, ही क्रेज असा. कारण या स्पर्धेमध्ये फलंदाजी एवढी चांगली होता की ते आपल्या मोबाईलचो फ्लॅश देखील बंद करूक विसरलेत. राजचो चेंडू आकोटप्याच्या चेंडूवर स्वार होण्यासाठी मात्र फसलेलो फटको. या चेंडूवर सिंगल इलो. आकाश वांगणकर स्ट्रायकिंग एंडवर शेवटच्या 2 चेंडूंसाठी चौकार षटकार षटकार सिंगल आणि त्यानंतर धावफलक 68 एका गड्याच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडू गोल. द्राक्षाचो वेल लिंबार गेलो आणि संगतीन कडू झालो. निलेश गावकरांबरोबर यावेळी आकाश वांगणकर देखील ऑन फायर. डीजे थँक्यू डीजे. बॅक टू बॅक सिक्सर्स. धावफलक 74 रन्सार. 5 चेंडूंमध्ये 23 रन्स खर्ची घातले, ते वसूल केले. आणखी एक पूल करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल मात्र मागणी होता. तिसऱ्या पंचांकडे घेतलो रिव्ह्यू. वाईड साठी हो मागणी असा, 1 बाउन्स साठी मागणी असा. शेवटचा बॉल अतिशय दर्जेदार. आकुटप्याची वेगवान गोलंदाजी, जमेची बाजू मात्र त्या वेगावर स्वार झालेले फटके. आतापर्यंत 23 रन्स या ओव्हरीत दिले, ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकार 1 सिंगल. आणि शेवटच्या चेंडूवर निर्णायक डिसिजन पेंडिंग. इट्स फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक 5 समाप्त. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालो. काय घडला मैदानात? भगवती आमरड जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाक दिलेला निमंत्रण. अक्षरशः पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 14, त्यानंतर दुसऱ्या बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकात 17. एक षटक इला 5 ओव्हरींचा त्यामध्ये. त्यानंतर चौथ्या ओव्हरीत 19 रन्स आणि 5व्या ओव्हरीत तब्बल 23 रन्स. चढतो आखाडो धावफलक पोचलो 74 वर. म्हणजे अमृत महोत्सव साजरा करण्याची संधी तो पाठलाग. भगवती आमरड क्रिकेट संघ दुसऱ्या इनिंग मध्ये मैदानामध्ये येतो बॅटिंगसाठी, पाठलागासाठी. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करताना 74 चो बचाव करतलो. दुसरी सेमीफायनलची लढत तोपर्यंत जाऊयात. टॉस बॉक्स मध्ये साई स्पोर्ट्स हरकुळ आणि त्यांच्या विरोधात गांगेश्वर ब्राह्मणदेव तळेरे रघुचिवाडी. बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर टॉस टुवर्ड्स टॉस का बॉक्स. हॅलो. आमच्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी या जानवली गावचे ग्रामस्थ आदरणीय दीपकजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विनंती करतोय या गावच्या प्रथम नागरिकांना अजित पवार साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी राणेबाई साहेबांचा या ठिकाणी सन्मान करूया. मुख्य विचार मंचावरती व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहे राणे साहेब आणि त्यांचा सन्मान होतोय अजितजी पवार यांच्या शुभ हस्ते. कॉमेंट्री बॉक्स. चला विनंती असेल साई स्पोर्ट्स हरकुळ आणि त्यांच्या विरोधात गांगेश्वर ब्राह्मणदेव तळेरे रघुचिवाडी. त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचे ते या ठिकाणी विश्वासू अधिकारी आहेत, त्यांचा सन्मान आपण साकारतोय मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर प्रसिद्ध भजनीभाऊ आदरणीय मंगेश राणे साहेब हे देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खरं तर लाखोडू व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. परत एकदा विनंती असेल या गावचे प्रथम नागरिक आदरणीय अजितजी पवार आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर जानवली गावचे ग्रामस्थ आदरणीय बाबूजी साटम हे देखील उपस्थित आहेत. त्या ठिकाणी बाबूजी साटम यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान या ठिकाणी करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर. चला उपांत्य फेरीचा दुसरा या ठिकाणी सामना. विनंती असेल
गांगेश्वर वामनदेव स्पोर्ट्स या ठिकाणी रघुचीवाडी तळेरे संघ त्यांच्या विरोधामध्ये असेल साई स्पोर्ट्स हरकुळ. चला दोन्ही संघनायक टॉससाठी या. त्याचबरोबर आदरणीय राजूजी सावंत साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती करेन आदरणीय अण्णाजी कोदे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याचा टॉस करतोय. अण्णाजी कोदे साहेब, किंग ऑफ टॉस का बॉस या ठिकाणी दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. एका बाजूला साई स्पोर्ट्स हरकुळ बुद्रुक क्रिकेट संघ, कर्णधार आहे सहजित तांबे. त्यांच्या विरोधामध्ये भेटताना दिसेल किरण कर्ले गांगेश्वर वामनदेव रघुचीवाडी. विनंती असेल या प्रेक्षक वर्गामध्ये जानवली ग्रामचे ग्रामस्थ जर कुठे बसले असतील तर त्यांना विनंती आहे या आयोजन कमिटीकडनं आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न पहा. आणि कौस्तुभ तांबे याच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी कलेश्वर कलमठ या संपूर्ण टीमकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. टॉस होतोय कोदे साहेबांच्या शुभ हस्ते. कॉल कोण देतोय? JPL हा कॉल आहे. कॉइन स्पिन केलाय आणि टॉस जिंकलाय हरकुळ टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी असेल तळेरे क्रिकेट संघाची. दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा. परत एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद विवेक. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं जानवलीच्या सुंदर मैदानावरती भारतीय जनता पार्टी जानवली पुरस्कृत जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ जानवले यांच्या वतीने आयोजित केलेले जानवली प्रीमियर लीग 2026 पर्व 7 आणि या 7व्या पर्वाच्या पहिल्या सेमीफायनल राऊंडच्या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये समालोचक या नात्यानं मी गुरु चिटणीस माझ्याबरोबर विवेक परब, समीर राणे, प्रसाद साळके आणि सागर कदम यांच्या वतीनं या मैदानावरती सहर्ष स्वागत करतो. सुरू होतोय सामन्याचा दुसरा डाव. प्रथम फलंदाजी केली होती ती अर्थात ऐनोळे संघानं, आणि ऐनोळे संघानं प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 5 षटकामध्ये 74 धावा जमवत 75 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय भगवती आमरड संघासमोर. आणि या 75 धावांचा पाठलाग करण्याच्या हेतूनं सलामीची जोडी आपल्याला मैदानावरती उतरताना दिसते. एका बाजूला दिसतोय तो तर स्ट्राईक एंडला कौस्तुभ, नॉन स्ट्राईक एंडला संदेश. ही सलामीची जोडी गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय. गोलंदाज आकाश वांगणकर आपल्याला दिसतोय. अगदी पहिल्या डावामध्ये त्याने सुरेख अशी फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूने दुसऱ्या गडासाठी जी भागीदारीची आवश्यकता होती ना त्याच्या संघाला, ती आवश्यक भागीदारी अर्थात दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा निलेश गावकर याला साथ देताना एक आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये अगदी पहिल्या डावामध्ये यानं घेऊन ठेवलं. तोच आकाश, तोच कमावलेला आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये ते प्रदर्शन करावं या हेतूने मैदानावर. यावेळी हा फटका तर फसलाय. चेंडू हवेमध्ये होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव तर नक्कीच फलंदाजाला मिळेल. दोन्ही फलंदाज, दोन्ही सलामीचे फलंदाज एक धावेनं आपापल्या वैयक्तिक डावाला सुरुवात करतायत आणि 75 धावांचा प्रत्युत्तर देताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 2 अशी मैदानावरची परिस्थिती. 5 षटकांचा सामना. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 ते षटक क्रमांक 4 यामध्ये बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. तिसरा चेंडू पुलचा प्रयत्न, परंतु ज्या अपेक्षेनं चेंडू उडायला पाहिजे होता ना, उसळी घ्यायला पाहिजे होता ना, त्या अपेक्षेपेक्षा थोडासा खाली राहिलाय खेळपट्टीवरती. कौस्तुभचा पुलचा फटका खेळण्याचा अंदाज चुकतोय आणि परिणामी तिसरा चेंडू बॅट आणि बॉलचा काही संपर्क न होता थेट जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेनं. यष्टीरक्षक या फसलेल्या फटक्यावरती कोणती अधिकची धाव फलंदाज घेणार नाहीत याची मात्र त्याने घेतलेली काळजी आणि परिणामी सांघिक धावफलकावरती चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून होताना. चौथा चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू मिड ऑफच्या लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन होतं जरूर, परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमा पार. येतोय दुसऱ्या डावातला पहिला JPL षटकार. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने येऊन पोहोचली 8 वर. सरासरी जर विजयाचा विचार करायला गेलो तर सरासरी प्रत्येक षटकामागे 15 धावांची आवश्यकता आहे. त्यातला 8 धावा तर या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये आल्यात. आता उरलेल्या 2 चेंडूत किती धावा येतील हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. पुढच्या चेंडूवरती शॉर्ट आर्म पुल, चेंडू जातोय मिड ऑनला आणि पहिला हादरा, पहिला झटका. कौस्तुभ बॅक टू द पेव्हिलियन. 8 धावा 1 गडी बाद.
थँक्यू डी जे. स्पर्धेचं औचित्य साधत टेक गुरुचे सर्वे सर्वा सन्माननीय गुरु राणे आणि त्यांच्या गुरु बाणे आणि त्यांच्यासोबत रुपेश सावंत साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. आणि बजाज फायनान्सचे सन्माननीय वीरू काटे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. विनंती आपण आमच्या मान्यवरांच्या कक्षात यावं, स्थानापन्न व्हावं. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. अगदी या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आपण बघितला, परंतु त्यानंतर पुढच्या चेंडूवरती लगेचच अजून एक षटकार आपल्या संघाला वसूल करून द्यावा. एक आखूड टप्प्याच्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर द्यावं हा प्रयत्न फलंदाजाचा एकंदरीत मैदानावरचा फसतोय. गडी बाद होतोय, मैदानाबाहेर परततोय आणि नवीन फलंदाज नात्यानं राजची वर्णी लागते मैदानावरती. 8 धावा 1 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या पहिल्या षटकातल्या पहिल्या 5 चेंडूंचा खेळ जो की मैदानावरचा झालाय समाप्त या सेमीफिनाले नंबर 1च्या दुसऱ्या डावातला. षटकाची सांगता कशा रीतीनं करेल आकाश, नवीन फलंदाज राजला कशा रीतीचा चेंडू फेकेल. पुन्हा एकदा एक आखूड टप्पा चेंडू ज्याच्यावरती पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क हा मैदानावरती झालेला दिसला नाही. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ देखील हा मैदानावरचा समाप्त होतोय आणि 75 धावांचा पाठलाग करतेवेळी अवघ्या 8 धावा या धावफलकावरती लागतायत त्या भगवती आमरड संघाच्या खेळताना दिसतोय प्रशांत 11 आयनल संघाविरुद्ध. आमच्या व्यासपीठावर ज्येष्ठ दशावतारी कर्मी ऐनलगावचे सुपुत्र पप्पू साटम साहेब आपलं सहर्ष स्वागत. JPL 2026चा थरार आपण पाहतोय. मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये आपलं परत एकदा हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. JPL जानवली प्रीमियर लीग पर्व 7 आणि या 7व्या पर्वामध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ कोणता असेल? का तो असेल प्रशांत 11 आयनल, का तो असेल भगवती आमरड, हे देखील बघणं महत्वपूर्ण. आमरड संघाला जर अंतिम फेरीमध्ये पोचायचं असेल ना तर उरलेल्या 4 षटकात 16.75ची धावगती राखावी लागेल आणि उरलेल्या धावा अर्थात अजून 67 धावा त्यानं या 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये जोडल्या गेल्या पाहिजेत. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणारा प्रशांत 11 आयनल संघ या 67 धावांचा बचाव त्यांना उरलेल्या 4 षटकामध्ये या मैदानावरती करावा लागेल. आपलं नाव निश्चित करावं लागेल. कोणता संघ असेल फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ हे निश्चितीकरण करणारा हा सामना आपण बघतोय. दुसरा षटकाला झाली सुरुवात. फ्लिकचा फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट ज्याला म्हटलं जातं. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा क्षेत्राबाहेर चाललाय. अजून एक महत्वपूर्ण JPL षटकार. बघा पिकअप चांगला होता. एक चेंडू टाकला होता गुडलँड स्पॉट वरचा. जसा चेंडू टाकलाय त्या चेंडूला पिक केलाय आणि चेंडू पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा थोडासा शफल होऊन त्याच ऑन साइडला फटका टोलवण्याचा प्रयत्न. यावेळी फटका जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. फक्त एकेरी धावेवरती समाधान मानायला लागेल ते फलंदाज संदेशला. संदेश या एकेरी धावानं पोहोचलाय एकंदरीत 8 वर आणि संघाची धावसंख्या त्यानं नेऊन ठेवली ती 15 वरती. 75चा पाठलाग 15 धावा धावफलकावरती एका गडेच्या मोबदल्यामध्ये. अजूनही आवश्यकता 60ची हा सामना जिंकण्यासाठी उरलेल्या 22 चेंडूंच्या खेळामध्ये. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होतोय राज, ज्याला आपल्या अजून खात्याची ओपनिंग करण्याची आवश्यकता. पहिल्या धावेची प्रतीक्षा आणि अक्रॉस द लाईन फटका टोलवण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कड आणि राजचा गडी बाद. दुसरा धक्का, दुसरा हादरा बसतोय भगवती आमरड संघाला. राज बॅक टू दी पॅव्हिलियन. केशव सावंत उर्फ बाबू तरंदळेवरून यांनी अभि तेली यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. ते समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे. सामना संपल्यानंतर अभि तेली यांनी या ठिकाणी येऊन ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. धन्यवाद. मधुकरजी सावंत जे सेवानिवृत्त फॉरेस्ट ऑफिसर आहेत, या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं शुभागमन झालंय. मधुकरजी सावंत आपल्याला विनंती, सहर्ष स्वागत करत आपण आमच्या व्यासपीठावर यावं. त्याच पद्धतीने अभिषेकजी राणे साहेब, जानवली नगरीचे प्रतिष्ठित नागरिक अभिषेकजी सावंत आपलं देखील, अभिषेकजी राणे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. विनंती आपण आमच्या व्यासपीठावर यावं, स्थानापन्न व्हावं. कॉम्बॉक्स. अगदी 15 धावा 2 गडी बाद.
क्रिकेटचा एक अलिखित नियम आहे, जर आपल्याला प्रतिस्पर्धी संघाच्या धावा रोखायच्या असतील ना, तर प्रतिस्पर्धी संघाचे गडी हे ठराविक अंतरानं आपल्याला बाद करावे लागतील. आणि ते ठराविक अंतरानं गडी बाद करण्याचा सिलसिला या प्रशांत 11 आयनलनं कायम ठेवलाय. परंतु दुसऱ्या बाजूनं सिद्धार्थ जसा आलाय मैदानावरती, सिद्धार्थ नावाचं वादळ घोंगावलाय आणि पहिला चेंडू नेलाय सीमा पार, डीप लॉंग ऑन सीमा पार. येतोय अजून एक JPL षटकार. धावसंख्या बघता बघता षटकारानं येऊन पोहोचली 21 वर, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती. यावेळी बघा चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केले शेवटच्या क्षणी अगदी चेंडू फेकते वेळी. फलंदाजाने पूल करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूची लाईन कव्हर न करता त्या ठिकाणी पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूने अभि तेलीचं झालेलं कमबॅक. एकंदरीत या षटकात अभिनं जरी 2 षटकार त्याच्या गोलंदाजी विरुद्ध जरी लगावले, तरी प्रतिस्पर्धी संघाचा एक महत्वपूर्ण गडी त्यानं मात्र त्याला तंबूच्या दिशेनं हे त्यानं माघारी पाठवलाय. शेवटचा चेंडू फटका तर फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नसल्यामुळे सेफ शॉट म्हणून गणला जातोय. आणि बघता बघता दुसऱ्या षटकाचा हा एकंदरीत खेळचुके मैदानावरचा हा समाप्त होतोय. 75 धावांचा पाठलाग या मैदानावरती आणि 75 धावांचा पाठलाग करतेवेळी 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता उरलाय 18 चेंडूंचा खेळ आणि 18 चेंडूंच्या खेळामध्ये विजयाचं समीकरण याचा जर आपण विचार करायला गेलो ना, तर अजून विजयाचं लक्ष हे मला वाटतं अजून 53 धावा दूर असेल आणि त्यासाठी 8 चेंडू असतील शिल्लक. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा येतोय. आता या षटकामध्ये ज्या धावात मी म्हणेन तुलनेनं कमी आल्यात ना, त्या धावांची भरपाई करण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच हेतूनं मी म्हणेन खऱ्या अर्थानं भगवती आमरड संघानं बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय. अगदी पहिल्या डावात देखील आपण बघितलं, एका षटकात म्हणजे दुसऱ्या षटकात फक्त 5 धावा आल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 षटकात अनुक्रमे 19 त्यानंतर 27 धावा आल्या आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय. धावफलकावरती तब्बल थोड्या नव्हे तर 74 धावा जमवण्यामध्ये यश संपादन केलं होतं प्रशांत 11 आयनल संघानं. ती 2 षटकं कुठेतरी शोधावी लागतील फलंदाजी करणाऱ्या भगवती आमरड संघाला. प्रशांत 11 आयनल संघाच्या 2 गोलंदाजांविरुद्ध आक्रमण चढवावं लागेल. त्या दिलेल्या धावांची भरपाई या दुसऱ्या डावामध्ये फलंदाजांनी करावी लागेल, तरच मी म्हणेल या 75 धावांचा पाठलाग हा या मैदानावरती शक्य होणार आहे. अन्यथा प्रशांत 11 आयनल संघाचं पारड हे निश्चितपणे जड असेल या सेमीफिनाले नंबर 1 च्या सामन्यामध्ये या जानवले प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. यश नामक गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला सिद्धार्थ आणि नॉन स्ट्राईक एंडला संदेश ही जोडी फलंदाजांची. या जोडीवरती सगळं निर्भर असेल, कारण पहिल्या डावात बघितलं प्रशांत 11 आयनल संघाची दुसऱ्या गडासाठी एक महत्वपूर्ण भागीदारी. क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजींमधील भागीदारीला गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांमधील भागीदारीला बहुत बडं महत्व आहे आणि ती महत्वपूर्ण कामगिरी फलंदाजीमध्ये दाखवायला लागेल, तो दमखम दाखवावा लागेल भगवती आमरड संघाला या मैदानावरती. 23 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाची सुरुवात ही स्क्वेअर चेंडूनं एकंदरीत या मैदानावरती होताना दिसली. ती गोलंदाज यशच्या माध्यमातून तोच यश सज्ज होतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस लाईन फटका टोलवण्याचा प्रयत्न. ऑफ साईडच्या दिशेनं जर फटका टोलवला असता ना या चेंडूवरती तर निश्चितपणे धावा जोडल्या गेल्या असत्या, परंतु फलंदाजांचा विचार ऑन साईडला फटका टोलवण्याचा. अंदाज चुकतोय, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये आणि परिणामी एक निर्धाव चेंडूनं संघाची धावसंख्या धावफलकावरती ही 23 वरती स्थिरावलेले. तिसरं षटक प्रगतीपथावर. फुल टॉस यानी की फुल लॉस. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा क्षेत्राबाहेर. आलाय अजून एक JPL षटकार. थँक्यू DJ. स्पर्धेचं औचित्य साधत जिल्हा परिषद सदस्या सन्माननीय सौभाग्यवती सुप्रिया संदीपजी मेस्त्री यांचं शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत करत विनंती मॅडम आपण आमच्या व्यासपीठावर यावं.
सहर्ष स्वागत करत विनंती आपण आमच्या मंचकावर स्थानापन्न व्हावं. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. बघा, प्रत्येक षटकामागे एका षटकाराची तर मी म्हणेन नितांत आवश्यकता होते. अगदी दुसरा डाव ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी प्रत्येक षटकामागे 15 धावांची आवश्यकता होते. त्या प्रत्येक षटकामागच्या 15 धावा या पहिल्या 2 षटकात तरी मी म्हणेल भगवती आमरड संघाला जोडता आलं नाही. त्यामुळे धावगती वाढली. यानंतर 17-18 धावांची धावगती राहिली. त्यामुळे तो दबाव वाढत जातोय तो फलंदाजांवरती, आणि या दबावाच्या परिस्थितीमध्ये सातत्यानं येणाऱ्या गोलंदाजांवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, आणि या प्रयत्नामध्ये एक विकेट, आपली बहुमूल्य विकेट, हे प्रतिस्पर्धी संघाला बहाल करण्याचा सिलसिला हा मैदानावरती कायम राहतोय. तिसरा गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या 29, 3 गडी बाद, 75 धावांचा वाटला. प्रत्येक षटकामागे एक षटकार जरूर फलंदाजांनी लावलाय, तो भगवती आमरड संघाच्या. परंतु ज्या ज्यावेळी फलंदाजानं षटकार ठोकला ना, त्यावेळी त्याच्या पुढच्या चेंडूवरती तो फलंदाज डगआउटच्या दिशेनं माघारी जाताना देखील या मैदानावरती आपण बघितला. नवीन फलंदाज अजय येतोय मैदानावरती. आता अजय आणि संदेशवरती बरंचसं काही निर्भर असेल, कारण आता मात्र आवश्यक धावगती आहे ती 18च्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे प्रत्येक षटकात 18 धावा, अर्थात आपल्याला प्रत्येक षटकात 2-3 मोठे फटके खेळण्याची नितांत आवश्यकता आहे ती आमरड संघाला. पुढचा चेंडू यश साहा जोरकस फटका ठेवण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज ज्या नात्यानं संदेशने केलाय. बॅटची एज लागली आहे, बॅटची कड घेतली आहे, चेंडू शरीरावरती आदळतोय, खेळपट्टीच्या जवळ स्थिरावतोय, एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर जातोय, परंतु यश नावाचा गोलंदाज अगदी झपकन चेंडूवरती येतोय, चेंडू अडवतोय, आणि ती धाव घेण्याची शक्यता ती मात्र समाप्त होत आहे. परिणामी धावफलकावरती एका निर्धाव चेंडूची गणना आपल्याला होताना दिसते. 2.4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 75 धावांचा पाठलाग, आणि हा 75 धावांचा पाठलाग करताना 29 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भगवती आमरड संघानं जमवल्यात. त्या 2 षटकांची भरपाई करणार कोण? त्या 2 षटकात बहाल केलेल्या धावांची भरपाई करणार तरी कोणता फलंदाज? हे या मैदानावरती बघणं हे निश्चितपणे महत्त्वपूर्ण असेल. यावेळी हा फटका ऑन ड्राईव्हचा मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय, चेंडूवरती ताबा मिळवतोय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत 2 धावा अगदी सहज गतीनं या धावून पूर्ण केल्या जातात त्या फलंदाजांकडून. या दुहेरी धावानं अजयनं आपल्या वैयक्तिक डावाला तर सुरुवात केली, आणि सांघिक धावसंख्या त्यांना नेऊन ठेवली. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 75चा पाठलाग अजूनही 44ची असेल आवश्यकता, आणि 44 धावां जमवण्यासाठी केवळ 13 चेंडूंचा उदय. पुल करण्याचा प्रयत्न, एक सुरेख चेंडू, गुडलँड स्पॉटवरचा अतिरिक्त उसळणारा खेळपट्टीवरचा चेंडू. निर्धाव चेंडूनं तिसऱ्या षटकाची ही सांगता होते. पहिल्या 2 षटकात ज्या कमी धावा आल्या त्या कमी धावा आलेल्याची भरपाई करण्याच्या हेतून बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक, या षटकात फक्त 9 धावा यशनं खर्ची घातल्यात, आणि त्या मोबदल्यात प्रतिस्पर्धी संघाचा एक गडी त्यानं तंबूच्या दिशेनं माघारी पाठवलाय. या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त झेल अभि तेलींच्या माध्यमातून पाहिला, आणि त्या झेलसाठी पप्पू साटम जे आयनलगावचे सुपुत्र ज्येष्ठ रंगकर्मी आहेत त्यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय, आणि गोलंदाज यश पडवळसाठी देखील 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. गोलंदाज यश पडवळ आणि अभि तेली यांच्या सुंदर झेलसाठी 100 प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. आमच्या व्यासपीठावर आपण सन्मान करूयात. जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाजी मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो माजी ग्रामपंचायत सदस्य प्रणाली राणे मॅडम यांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करूयात. भारतीय जनता पार्टी जानवली पुरस्कृत जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ जानवली आयोजित जानवली प्रीमियर लीग या स्पर्धेचं औचित्य साधत आमच्या सन्माननीय व्यासपीठावर सन्मान साकारला जातोय.
जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सुप्रियाजी मेस्त्री मॅडम यांचा हा सन्मान संपन्न केला जातोय माजी ग्रामपंचायत सदस्य प्रणाली राणे मॅडम यांच्या शुभ हस्ते। अगदी वेळात वेळ काढून धावती भेट देण्यासाठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मॅडम उपस्थित राहिल्या आहेत। अगदी मनापासून हृदयापासून या स्पर्धेचं औचित्य साधत हार्दिक हार्दिक स्वागत। ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। पहिल्या डावामध्ये जर विचार करायला गेला आमचे गुणलेखक सांगतायत की शेवटच्या 2 षटकामध्ये तब्बल 38 धावा कुठल्या गेल्या होत्या त्या प्रशांत 11 आयनल संघाकडून। आता 2 षटकात 44 धावा राहिल्यात, म्हणजे त्याच धावा मी म्हणेन नक्कीच राहिल्या त्या शेवटच्या 2 षटकात भगवती आमरड संघासमोर। चौथ्या षटकाला मैदानावरती सुरुवात, डीप मिडविकेटच्या दिशेने टोलावला गेलेला चेंडू पुन्हा एकदा आकाश वांगणकरची वर्णी लागते ही गोलंदाजीच्या मोर्चावरती। अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती आपल्या संघाला एक भक्कम स्थितीमध्ये नेऊन ठेवताना दिसतोय तो आकाश। अगदी पहिल्या डावामध्ये फलंदाजी असू दे की दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजीमध्ये असू दे, आणि त्यामध्ये मी म्हणेन प्रामुख्याने मॅन्डेटरी अनिवार्य पॉवर प्लेची जबाबदारी याच आकाशनं आपल्या खांद्यावरती घेतली होती। 32 धावा 3 गडी बाद, 75चा पाठलाग। पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका, चेंडू जातो यावेळी लॉंग ऑफच्या दिशेनं। 1 धाव नक्कीच धावून पूर्ण केली जाते। अशा एकेरी धावांचा काहीसा मोठा फरक पडणार नाहीये प्रशांत 11 आयनल संघावरती। जर भगवती आमरड संघाच्या फलंदाजांकडनं षटकारांचा पाऊस या ठिकाणी जर पाडला गेला या कडक उन्हामध्ये या एप्रिलच्या महिन्यामध्ये, तरच काहीतरी होऊ शकेल मैदानावरती भगवती आमरड संघासाठी। तो षटकारांची आतिषबाजी, तो षटकाराचा पाऊस या ठिकाणी पडेल का? त्यातला हा पहिला षटकार आलाय, स्टँड अँड डिस्पॅच, एकच कॉल, मॅटर झालाय सॉल्व। आता पुढच्या चेंडूवरती एक षटकार बसला ना तर मी म्हणेन सामन्यात एखादी रंगत ही नक्कीच निर्माण होईल। तो षटकार ठोकेल का संदेश, सामन्यामध्ये एखादी रंगत निर्माण करेल का? शपलोन खेळण्याचा प्रयत्न झालाय, संदेशनं ऑन साइडला फटका टोलवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये। तुझ्याकडे माझ्या गोलंदाजी विरुद्ध षटकार ठोकण्याची काबिलियत जरी असली तरी तुला बीट करण्याची, तुला जखडून ठेवण्याची काबिलियत माझ्या गोलंदाजीमध्ये देखील आहे, हे निश्चितपणे दर्शवतोय आकाश नामक गोलंदाज। पुढचा चेंडू निर्धाव फेकतोय, धावफलकावरती धावा स्थिरावल्यात 39, 36 ची आवश्यकता। 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, 8 चेंडू 36 धावांचं लक्ष। गोलंदाज आकाश सज्ज, फलंदाज संदेश सज्ज। पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न। सातत्यानं बघा, एक षटकार ठोकल्यानंतर कमबॅक होताना दिसतंय आकाशकडून। का त्याला एक उपयुक्त फलंदाज, का त्याला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून संघामध्ये त्याचं स्थान भक्कम आहे, संघाची कर्णधाराची जबाबदारी का माझ्या हाती सुपूर्द केली आहे संघ व्यवस्थापनानं, त्याचं चुणूक, त्याचं प्रत्यंतर मी म्हणेन मैदानावरती दाखवतोय तो आकाश। सज्ज होतोय आपल्या षटकाची सांगता करण्याच्या हेतूनं। यावेळी पुल केलाय, फ्लिक केलाय, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये। स्टँड अँड डिस्पॅच, सीधी बात, नो बकवास, सब क्लियर आहे। 4 षटकांचा खेळ समाप्त, 45 धावा 3 गडी बाद, 30 ची आवश्यकता शेवटच्या 6 चेंडू मध्ये विजय। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता राहिले, थँक्यू सर। म्हणजे या आमच्या व्यासपीठावर सन्मान साकारला जातोय सन्माननीय मधुकरजी सावंत साहेबांचा, जे रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहेत। मी विनंती करतो मित्रमंडळाच्या वतीनं सन्माननीय उपसरपंच किशोरजी राणे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करूयात। सन्मान होतोय सन्माननीय मधुकरजी सावंत साहेब, जे रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहेत, स्पर्धेसाठी धावती भेट आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेत। त्यांच्यासोबत वनरक्षक भिरावंडे गळवे साहेब देखील उपस्थित आहेत। आपण विनंती करूया त्या व्यासपीठावर आयोजन संयोजन समितीच्या वतीनं हा सन्मान देखील आपण संपन्न करूयात। सन्मान होतोय वनरक्षक भिरावंडे सन्माननीय गळवे साहेबांचा।
त्याचप्रमाणे अभिषेकजी राणे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय, जे राष्ट्रीय खेळाडू आहेत पॉवर लिफ्टिंगमध्ये, जानवली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. अभिषेकजी राणे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. राष्ट्रीय खेळाडू पॉवर लिफ्टिंग अभिषेकजी राणे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 6 चेंडू 30 ची आवश्यकता होते. 6 चेंडूत 5 मोठ्या फटक्यांची आवश्यकता होते. त्यातला पहिला चेंडू ऑन साइडला फटका टोलवण्याचा प्रयत्न आणि तो चेंडू पायावरती आदळतोय, त्या मोबदल्यात एक लेग बायची धाव. आता मात्र 5 चेंडू 29 ची आव्हान. सर अगदी 2 सेकंद आपली दिलगिरी व्यक्त करत आमच्या व्यासपीठावर सन्मान होतोय. अर्थातच पप्पू साटम आयनल गावचे सुपुत्र, ज्येष्ठ दशावतारी कलावंत, त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित मानसन्मान करतोय. पप्पू साटम यांच्या माध्यमातून अभितेली यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक, ज्या उत्कृष्ट झेलसाठी आणि त्या गोलंदाजासाठी यश पडवसाठी देखील 100 रुपयांचं पारितोषिक आम्हाला उपलब्ध आहे. सन्मान केला जातोय पप्पू साटम. आपलं मनस्वी स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुढच्या चेंडूवरती गडी बाद केलाय. आता मी म्हणेल सामना जवळपास आपल्या खिशामध्ये घातलाय तो प्रशांत 11 आयनल संघावरती. फायनलच्या स्लॉट मध्ये, अंतिम फेरीच्या स्लॉट मध्ये आपलं नाव हळूहळू कोरताना दिसतायत प्रशांत 11 आयनल संघ. कारण विजयाचं लक्ष असं राहिलंय 4 चेंडू 29 ची गरज. आता मात्र सामन्यामध्ये एखादा चमत्कारच मी म्हणेल भगवती आमरड संघाला या सामन्यामध्ये आपलं आव्हान परतून लावू शकेल. प्रशांत 11 आयनलचे मालक प्रशांत दहीबावकर निश्चितपणे खुश असतील. आणि दुसऱ्या बाजूनं एक खेळाडूची चर्चा आहे, अक्षय वारंग. अगदी गेल्या वर्षी देखील या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जो संघ पोचला होता ना, त्या स्पर्धेचा तो भाग होता अक्षय वारंग. आणि तो पुन्हा एकदा आपली दावेदारी या वर्षीच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील जवळपास आपली दावेदारी ही स्पष्ट करताना दिसतोय, मजबूत करताना दिसतोय. 4 चेंडू 29 ची आवश्यकता. एखादा चमत्कार अपेक्षित भगवती आमरड संघाला, कारण चमत्कार हे वारंवार घडत नसतात. म्हणून चमत्कारांना नमस्कार करणारी ही आजची दुनिया. आणि त्याच जगामध्ये 3 चेंडू मागे 29 ची आवश्यकता असेल ती भगवती आमरड संघाला. अगदी टुर्नामेंटचा फेवरेट संघ म्हणून भगवती आमरड संघाकडे पाहिलं जात होतं. परंतु प्रशांत 11 आयनलचा काही वेगळा विचार, आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित राहण्याचा पराक्रम भगवती आमरड संघानं या स्पर्धेमध्ये नोंदवला होता. परंतु ऐन मोक्याच्या क्षणी, एक महत्वपूर्ण क्षणामध्ये, अगदी सेमीफायनलच्या राऊंड मध्ये त्यांना आता मात्र पराभवाला मी म्हणेन निश्चितपणे सामोरं जावं लागणार आहे. कारण 2 चेंडू आणि 28 धावा आता मात्र राहिल्यात या सामन्यामध्ये भगवती आमरड संघासमोर. विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक. विजेत्या संघाचा विचार करायला गेला तर अक्षय वारंगचं नाव मगाशी घेतलं तर यश पडवळ अजून एक खेळाडू आपल्याला दिसतोय. एकाच संघात हे दोन्ही खेळाडू दिसत आहेत, गेल्या वर्षीचे अंतिम फेरीचा सामना खेळलेले खेळाडू. यावेळी हा चेंडू पाठवलाय, पूल केलाय, चेंडू जातोय त्या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. लेकिन परंतु असं म्हणावं लागेल बहुत देर करते मेहरबा आते आते, कारण बराच उशीर झालाय. आता सामन्यामध्ये केवळ विजयाची औपचारिकता शिल्लक आहे, कारण एका चेंडू मागे 22 धावांची आवश्यकता. खरं तर अशी फटकेबाजी अगदी पहिल्या षटकापासून अपेक्षित होती भगवती आमरड संघाला. परंतु ठराविक अंतरानं गडी बाद होण्याचा सिलसिला, धावसंख्येला लागलेला ब्रेक आणि प्रशांत 11 आयनल संघाचं मजबूत केलेलं आव्हान या स्पर्धेमध्ये. एक मोठा विजय, एक मोठा त्या ठिकाणी सामना. सेमीफायनल नंबर 1 चा जो विजयी ठरतोय प्रशांत 11 आयनल संघ आणि जानवली प्रीमियर लीग 2026 या 7व्या पर्वाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. थँक्यू डीजे. पहिल्याच फटक्यात प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ पोहोचतोय मिग्गा फायनलमध्ये. खूप खूप अभिनंदन असेल संघमालक आणि संघाचं. यानंतर आमच्या व्यासपीठावर आपण सुस्वागत करूयात ग्रामपंचायत सदस्य बेळणे तांबे मॅडम आणि त्यांच्यासोबत चाळके मॅडम उपस्थित आहेत. शब्दसुमनांनी शब्दपुष्पांनी आपलं सहर्ष स्वागत. जानवली प्रीमियर लीग 2026चं औचित्य साधत आमच्या मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये पुनश्च एकदा सर्व उपस्थितांचं सहर्ष स्वागत. कॉम्बॉक्स. अगदी पहिल्याच वेळेला जानवली प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी आपला संघ उतरवला प्रशांत 11